खैरवे भडगाव येथील आदिवासी पुरुष व महिला ग्रामस्थांना वाईट शिवीगाळ करून बेदम मारहाण करणाऱ्या, अन्याय अत्याचार करणाऱ्या, सार्वजनिक ठिकाणी अपमान करणाऱ्या, गावाची शांतता, कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या वादग्रस्त पोलीस पाटील श्री धनराज उत्तम पानपाटील यांना चौकशी अहवालाच्या आधारे तात्काळ पदावरून हटवा आणि त्यांच्या जागी सन्माननीय व विश्वसनीय अन्य व्यक्तीची पोलीस पाटीलपदी नेमणूक करा। या मागणीसाठी दिनांक 24 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजेपासून उपविभागीय अधिकारी शहादा कार्यालयासमोर आदिवासी संघटनांकडून ठिय्या आंदोलन करण्यात आले। उपविभागीय अधिकारी शहादा यांना मागणीचं निवेदन देण्यात आले। उपविभागीय अधिकारी शहादा यांनी 1 दिवसाची मुदत मागत उद्या लेखी स्वरूपात कार्यवाही करण्याचं आश्वासन दिले। प्रांत अधिकारी यांनी आम्हाला 8 दिवसात कारवाई करतो म्हणून खोटे बोलले। चौकशी अहवाल येऊन 15 दिवस झाले तरी कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहे। IAS अधिकारी आदिवासींना न्याय देणार नाही तर कोण न्याय देणार? कोणताच अधिकारी आदिवासी लोकांना न्याय देत नाही। आप झूठ मत बोलो असे म्हणत बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी प्रांत अधिकाऱ्यांना धारेवर धरले। आमच्या एकाही निवेदनाची दखल तुम्ही घेतली नाही असं म्हणत भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे यांनी अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली। यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा, भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे, बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, आदिवासी क्रांती दलाचे उपाध्यक्ष रमेश भील, सुनील भील, भुरिया भील, छाया भील, आशा भील, ताईबाई भील, दीपक भील, सुभाष भील, संजय भील, रणजित भील, दीपक भील, राहुल भील आदी असंख्य महिला आणि पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते। खैरवे भडगाव येथील पोलीस पाटीलला पदावरून हटवा, नहीं चलेगी, गुंडगिरी नहीं चलेगी, दबंगगिरी नहीं चलेगी अशा जोरदार घोषणा आंदोलकांनी दिल्या। खैरवे भडगाव येथील आमच्या आदिवासी स्त्री पुरुष महिलांना वाईट शिवीगाळ करून सार्वजनिक ठिकाणी अपमानित करणाऱ्या, आमच्या आदिवासी समाजाच्या लोकांवरती अत्याचार करणाऱ्या, गावाची शांतता, कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्या, आमच्या आदिवासी लोकांना मारहाण करणाऱ्या वादग्रस्त पोलीस पाटील धनराज उत्तम पानपाटील याला तात्काळ पदावरून हटवा व त्यांच्या जागी अन्य सन्माननीय व विश्वसनीय व्यक्तीला पोलीस पाटील पदावर बसवा। या मागणीसाठी आज आम्ही समस्त आदिवासी संघटना जिल्हा नंदुरबार तर्फे माननीय उपविभागीय अधिकारी शहादा यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडलं। या आंदोलनाच्या दरम्यान माननीय प्रांत अधिकारी यांच्याशी भेट झाली। त्यांनी आम्हाला फक्त 1 दिवसाची मुदत दिलेली आहे, म्हणजे उद्या त्या पोलीस पाटील वरती जी काही कारवाई आहे ती लिखित स्वरूपामध्ये ते करणार आहेत असं त्यांनी आश्वासन दिल्यानंतर आज आम्ही हे त्यांच्या आश्वासनावरती विश्वास ठेवून आजचं ठिय्या आंदोलन आम्ही स्थगित करत आहोत। परंतु यापूर्वीही माननीय उपविभागीय अधिकारी प्रांत अधिकारी शहादा यांनी आम्हाला फक्त 8 दिवसाची मुदत मागितली होती, परंतु त्या 8 दिवसात त्यांनी कारवाई केली नाही। जवळजवळ 15 दिवस झाले, म्हणून नाईलाजाने आम्ही काही आदिवासी महिला व आदिवासी संघटनांचे पदाधिकारी इथं ठिय्या आंदोलनाला बसलेलो आहोत। आम्ही या प्रांत अधिकाऱ्याकडून न्यायाची अपेक्षा करत आहोत। तेच जर अशा दोषी पोलीस पाटीलला जर वाचवण्याचं जर काम करत असतील तर आमचे आदिवासी लोक न्याय मागण्यासाठी कुणाकडे जातील हाही मोठा प्रश्न निर्माण होतो। म्हणून माननीय प्रांत अधिकाऱ्यांनी जो काही चौकशी अहवाल आलेला आहे त्याच्या आधारे या पोलीस पाटीलला तात्काळ पदावरून हटवावं व चांगल्या जे आमच्या आदिवासी लोकांना न्याय देईल, चांगली वागणूक देईल, सगळ्या समाजाच्या लोकांना चांगल्या पद्धतीने गाव चालवेल अशा पोलीस पाटीलची नियुक्ती करावी अशी आम्ही या निवेदनाद्वारे मागणी केली आहे। जोपर्यंत या पोलीस पाटीलला पदावरून हटवत नाही तोपर्यंत आम्ही आमचा हा लढा असाच सुरू ठेवू। खैरवे भडगाव येथील पोलीस पाटीलला पदावरून हटवलंच पाहिजे। आदिवासी महिलांना मारहाण करणाऱ्या पोलीस पाटीलला पदावरून हटवलंच पाहिजे। नहीं चलेगी, नहीं चलेगी, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी। Subscribe now
and press the bell icon. Never miss an update.